एक महिला पोळ्या बनवता बनवता रामकृष्ण हरी या नामाचा जप करत होती. तिला पूजेसाठी वेगळा वेळच मिळत नव्हता. मग काम करता करताच परमेश्वराचं नाव घेत असे. तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायी किंचाळली. तिने धावत जाऊन अंगणात डोकावले तर तिचा 6 वर्षाचा मुलगा गणू रक्ताने माखलेल्या बेशुद्ध अवस्थेत पडला होता. दुपारची वेळ होती. घरात तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. ती धावत गणूजवळ जाते. तिला आता काय करावे ते सुचत नव्हते. 15 दिवसांपूर्वी तिचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झालेले होते. तरीसुद्धा तिला इतकं बळ कुठून आलं की तिने गणूला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने पळत सुटली. धावत धावत ती मन भरून देवाला कोसत होती. त्याला वेडवाकडं बोलत होती. अरे पांडुरंगा, मी काय केलं होतं तुला की तू माझ्या लेकरासोबत असं केलं? अरे विठ्ठला, काय चुकलं होतं माझं? दवाखान्यात जाताच डॉक्टर भेटले आणि लगेच गणूचा उपचार केला. जखम जास्त खोल नव्हती. गणू नीट झाला आणि शुद्धीवर पण आला. ती त्याला घेऊन घरी आली. रात्री घरातील सर्वजण TV पाहत होते. पण तिचे मन मात्र खूप अस्वस्थ होते. ती अजूनही देवाला दोष देत होती आणि अपशब्द वापरून त्याला कोसत होती. अचानक तिचा आत्मा हादरला. ती विचार करू लागली की कालच तर अंगणातून पाईपचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता जिथे आज गणू पडला होता. जर काल प्लंबर आला नसता तर? तिचा हात पोटाकडे गेला. ऑपरेशनचे टाके अजूनही ओले होते. तिला आश्चर्य वाटले की तिने 15 ते 20 किलोच्या गणूला कसं उचललं आणि ती त्याला घेऊन चौकातल्या दवाखान्यापर्यंत कशी धावत गेली बरं? तसं तर तिला कपड्याची बादली ही गच्चीवर नेता येत नव्हती. मग तिच्या लक्षात आले की डॉक्टर दुपारी 12:30 वाजता दवाखाना बंद करतात आणि आज तर 2 वाजेपर्यंत दवाखाना कसा चालू होता बरं? आणि ती दवाखान्यात जाताच गणूवर लगेच उपचार पण झाले. जणू काही डॉक्टरांना कोणीतरी थांबवूनच ठेवलं होतं. आता तिला सर्व खेळ समजला होता. तिचं डोकं देवासमोर श्रद्धेने नतमस्तक झालं. तिने मनापासून देवाकडे बोललेल्या अपशब्दांसाठी माफी मागितली. मग तिचं लक्ष TVकडे गेलं तर TVवर प्रवचन चालू होतं. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही, पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटांवर सहजपणे मात करू शकाल. तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो फक्त. धर्माच्या मार्गावर चालत राहा आणि आपले कर्म करत राहा. तिने देवघराकडे पाहिले तर देवघरातील पांडुरंग तिच्या